यानंतर पाहूयात महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी। प्राथमिक शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्राविरोधात विरोधकांनी यल्गार पुकारलाय। विरोधकांनी त्रिभाषा धोरणाच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली आहे। पाहूयात त्याविषयीच्या काही बातम्या। मोर्चा हा भव्य मोर्चा असेल, त्या दृष्टीनं नियोजन नुसता भव्य नाही, महाभव्य मोर्चा। तर प्राथमिक शिक्षणातील त्रिभाषा धोरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। 5 जुलैला मुंबईमध्ये भव्य संयुक्त मराठी मोर्चा काढला जाणार आहे। तत्पूर्वी GR संदर्भात सरकारकडून हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे। अशा वेळी विरोधकांनी त्रिभाषा धोरणाचा शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करत विरोध दर्शवला। तर मुंबईमध्ये मराठी पत्रकार संघ परिसरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात निषेध नोंदवण्यात आला। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मनसे नेते नितीन सरदेसाई, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी यांच्यासह विविध पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। आम्ही दबाव आणू इच्छित नाही, आम्ही हे स्वीकारतच नाही आहोत। त्याच्यामुळे एखादी गोष्ट ते जर का लागणार असतील तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे। आम्ही GRची होळी केलेली आहे, त्याच्यामुळे आता तो GR आहे असं मानण्याचं कारण नाही। कारण एखादी गोष्ट जसं मी वारंवार सांगितलंय की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची सक्ती आम्ही लादू देणार नाही। तर त्रिभाषा धोरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले पाहूयात। अजित पवार असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो। आनंदाची गोष्ट आहे, कोणतरी एक धाडस दाखवतोय। सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कौतुक आहे। आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये। मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतो आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात। त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण भार टाकणार। तर 5 जुलैला मोर्चा नाही महामोर्चा असेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला। आजचा आंदोलन होती आणि 5 जुलैचा मोर्चा हा भव्य मोर्चा असेल, त्या दृष्टीनं नियोजन नुसता भव्य नाही, महाभव्य मोर्चा असेल। नुसता भव्य नाही, महाभव्य मोर्चा असेल। नुसता भव्य नाही, महाभव्य मोर्चा असेल। त्रिभाषा सूत्राविरोधात मनसे आणि शिवसेना आक्रमक झाली आहे। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून शासनाच्या GRची होळी करत आंदोलन करण्यात आले। शहराच्या शालिमार परिसरामध्ये होळी करण्यात आली आहे आणि या आंदोलनामध्ये शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। तर येवल्यामध्ये संतप्त शिवसैनिकांनी GRची होळी करून त्रिभाषा धोरणाला विरोध दर्शवला। पुण्यात सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेनं ऐतिहासिक लाल महालासमोर आंदोलन केलं। यावेळी GRची होळी करण्यात आली। तर तिकडे बुलढाण्यामध्ये सुद्धा शिवसेना युबीटीनं हिंदी सक्तीच्या निर्णयाच्या प्रतीची होळी करत विरोध दर्शवला। शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा मतदारसंघ असलेल्या मालेगावात शिवसेना युबीटी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत GRची होळी केली। तर चंद्रपूरच्या गांधी चौकात ठाकरे गटाकडून GRची प्रत चाळून निषेध नोंदवण्यात आला। यावेळी भर पावसात शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दरम्यान सरकार प्राथमिक शिक्षणातील शासन निर्णय रद्द करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे। 5 जुलैला मुंबईमध्ये भव्य मोर्चाची हाक विरोधकांकडून देण्यात आली आहे, पण हा मोर्चा निघू नये यासाठी सरकार दरबारी हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। हा मोर्चा निघू नये यासाठी प्रयत्न करू असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। तर सरकारच्या या भूमिकेवरून विरोधकांकडून संताप व्यक्त करण्यात आलाय। अभ्यास न करता हा निर्णय लादलाच का असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। तर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी GR रद्द केला तरी मोर्चा काढावा अशी भूमिका मांडली। तुम्ही मोर्चा सहभागी होणार आहेत का? अरे बाबा, त्या संदर्भामध्ये आम्ही स्वतः मोर्चाची वेळच येऊ नये अशी आमचा प्रयत्न आहे। हालचाली सुरू आहेत हा अध्यादेश मागे घेण्यासाठी आणि कदाचित एक समिती स्थापन केली जाईल तज्ज्ञांची आणि त्यानंतर मग काही अंतिम निर्णयावर सरकार येऊ शकतं असंही म्हटलं। त्यावेळेला आम्ही अभ्यास गट केला होता, तो त्याच्यासाठी होता, पण त्या अभ्यास गटाचं पुढे काय झालं हा याचं कोणी काय सांगत नाहीये। एक देखील बैठक त्याची झाली नाही आणि कोणी अभ्यास न करता
हा निर्णय अचानक लादला का गेला, हा कोणी लादला, कोणाचा हा दुराग्रह आहे, हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरं होईल. 5 तारखेचा जो मोर्चा आहे हा निघणारच नाहीये, कारण स्थानिक सरकार हा निर्णय रद्द करेल. मात्र 5 तारखेला मोर्चा निघावा आणि या मराठी संवर्धनाकरता आपण कटिबद्ध आहोत, हा संकल्प घेण्याकरता आता हा मोर्चा निघावा, असा देखील माझा संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगानं विनम्रतेने या ठिकाणी हा माझा प्रस्ताव आहे. याच विषयीची एक मोठी अपडेट आहे. प्राथमिक शिक्षणामध्ये त्रिभाषा धोरणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्रिभाषा धोरणाबाबत जनभावना लक्षात घेता गैरसमज दूर केला पाहिजे. त्यासोबतच या संदर्भात समिती गठीत करण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. त्यामुळे थोड्याच वेळामध्ये होत असलेल्या सरकारच्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री याविषयी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ती घोषणा नेमकी काय असेल, हा निर्णय मागे घेतला जाणार का की त्याच्यामध्ये काही बदल केला जाणार, तेही बघावं लागेल.